पटकन आहे का शून्य कर रे बोटानं ए बरे अय शून्य कर शून्य शून्य कर शून्य कर बोटानं शून्य बोट बोल नका बाकीचे शून्य कर रे बोटानं ए शून्य कर रे बोटानं शून्य शून्य तुम्ही नका बोलू तू हा करेक्ट शून्य आहे ना हा शून्य आहे का त्यांचा दोष नाही महाराज त्यांना भाताबरोबर खरी भूमी सुरू करायला पाहिजे शाळेत 5वी ते 7वी भूमीला 8वी ते 10वी अर्धी अर्धी क्वार्टर तेव्हा तयार होतील ते ए पटकन खा तर वरच्या पोरांनी बोलायचं नाही सावध बसा रे तुम्ही तू कितीला टी शर्ट आला तू या पुढचा खाली बसून सांगायचं खाली घाबरत नाही कितीला आहे घड्याळाला काटे किती सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो हा सावध बसा आता सावध बसा मांडी बिंडी घाला हातबीत बांधायचं नाही आणि फक्त एवढा कोपरा बोलल बाकीच्यांनी कोणी बोलायचं नाही सावध बसा घाबरायचं पोरानं जोरात सांगा घाबरायचं कीर्तन कोणाचं आहे इंदुरीकर महाराज घाबरायचं नाही सांगा पटापटा ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे जाऊ द्या का खरी वाजले की 12 शिला की जवानी मुन्नी बदनाम होई वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट मध्यभागी भांग भागी बोल का मध्यभागी भांग पडतंय त्या भांगाचं नाव तेरे नाम अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी रावजी राठोडचं ह्या महिन्यात गाजलेलं गाणं धीम ताता हा अजय देवगणचं सिंगम मधलं नाव बाजीराव सिंगम करेक्ट रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका करेक्ट बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं भाऊजी देवयानी मधला गाजलेला शर्त संग्राम करेक्ट कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी हीच खरी राष्ट्राची संपत्ती हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे ए आता सावध बसा पोरांना दोन ए बाकी बोल नका दोनच प्रश्न राहिले सावध बसा घाबरायचं पोरानं बोलणार पोरानं याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि हा बस आणि आता शेवटचा प्रश्न घाबरायचा सगळ्यांनी एका आवाजात उत्तर द्यायचं मागच्यांना सुद्धा ऐकू गेलं पाहिजे पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं केलं घेतली ना ठोकून महिला मंडळ आपलेच नाही काय रत्न दिले माय गावाला अजून 2-2 दिले का गाव तांबड्यात मेलं हा सगळा सासू सासऱ्यांना घेतलेल्या तळतळाटाचा परिणाम आहे 16 सोमवार करतील सासरा बिन भाकरीचा मारी दी जिला सून नाही तिथं लई टाकळ्या फोडी ती माह्या डोळे देखत आणायची म्हणती माह्या डोळे अण्णा अंग भयान तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई वैशाखात सुना आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं तुला आणि जिला भावाची केली तिथं उन्हाळ्यातच मिली मला माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही त्यांना आपली गाठ घ्यायची मला ती फाईल डॉक्टरला पैसे द्यायचे नाही ती बिल मला देऊन टाकायचं कारण आता लोक आमच्या नावानं बोंबलात आहेत लई लोक बोंबलात तेव्हा कीर्तनकार लोक लई पैसे घेते लई पैसे घेत्या आम्हाला पेन्शन आहे का म्हातारपणी मग आम्ही आता माल छापायचा नाही मग केव्हा छापायचा मला सांगा 35 मिनिटाचा शिक्षकाचा तास आहे 35 मिनिटाचा जायला 5 मिनिटं फळा पुसाय 5 मिनिटं शिकितो 25 मिनिटं त्याला 36,000 रुपये पगार आहे मग इंदुरीकर तर जर 2 तास बोलतो त्यानं 20,000 घेतले काय कळ लागली बा आता एवढी लोक देवळालीला सभेला आणायला काही झालं तर 5-7 लाख रुपये लागले असे तुम्हाला काही बी नळ्या खांड खुंड मग मलाच 1,000 लाख द्यायला तुमची काय अडचण आहे
पण तुम्ही आम्हाला नाही देणार. जो तुमची लाल करेल त्याला बोकंडी घेणार. आमच्या तासून ठोकणार. आमच्या तासून ठोकणार. लोकांना असं लागतं. इंदुरीकरचं कीर्तन देवळालेला. इंदुरीकरचं कीर्तन देवळालेला एक धोत्रावाला म्हातारा आलं बिचारं साधं. आणि साध्या माणसाकडे श्रद्धा असते. ते आलं त्याला वाटलं इंदुरीकरच्या पाया पडवा. चिल्लाबाड होतं का सज्जन होतं? सज्जन. पण इंदुरीकर हलकट. त्याला म्हणा त्या म्हाताऱ्याला वाटलं हे बाबा पाया पडून देत नाही. ते बिचारं सात्विक होतं. असं वाकून गेलं आणि एक लय नालायक माणूस आला. पण श्रीमंत लय मोकार पैसा पण नालायक. इंदुरीकर त्याच्यापेक्षा नालायक. इंदुरीकरनं त्याला लांबूनच पाहिलं. म्हणले या 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 आतापर्यंत फक्त फुलाचा सुगंध घेत होतो. आज प्रत्यक्षात फुल पाहायला मिळालं. या 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 बसा आमच्या बोकांडी. का? इंदुरीकरला माहित होतं धोत्रावाला पाया पडायचा रुपया सुद्धा देणार. आणि हा श्रीमंत असल्यामुळे पैशासाठी बोकांडी घ्यायला काय हरकत? हे खऱ्याच जग नाहीये महाराज. सावध व्हा. संपली माणसं. 5-10 वर्षात तुम्ही नकाशात राहत नाही. उत्तर कुठं राहतं तेवढं ध्यानात ठेवा. नियतीला 2 मुलं आहेत. एका मुलाचं नाव सुख आहे, एका मुलाचं नाव दुःख आहे. कलियुगामध्ये वरून लोक सुखी होतील, आतून दुःखी होतील. आणि आपण संत वरून दुःखी आहेत, आतून सुखी आहेत. आपण वरून सुखी आहेत, आतून दुःखी आहे. हे कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये संताशिवाय साधन नाही. आता संत कोणाला म्हणायचं? परत घोटाळा आला. तुम्ही उद्या म्हणाल इंदुरीकर संत आहे. तुम्हाला आमचे लफडे काय माहित? अहो तुम्ही इस्त्री पाहत्या, कर्ज कुठं पाहत्या, तुम्ही गाडी पाहत्या. एक वाक्य सांगा मला, कुणालाही संत म्हणू नका. ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणा. इस्टेट कमावणारा कशाला संत म्हणा? काय ते इस्टेटीला करायचं? 3,500 एकर जमीन, 3,500 एकर जमीन, 52 पेट्रोल पंप, 51 अंगणवाड्या, 350 बार, मोखारी इस्टेट. मस्त जीन कोणत्या शिवारात किती थोर समाजसेवक. आणि बीपी वाढला, गॅस झाला. गॅस डॉक्टर म्हणले अवघड आहे. डॉक्टरने इथं नळी घातली, इकडं काढली, तरी गॅस निघाला. डॉक्टर म्हणले इकडं आहे 2 छिद्र पण इकडं एकच आहे. आता कसं करायचं? म्हणून त्यानं लघवीची नळी ह्या नागपुडीत घातली. आरडला मिळाला ना. आता काय करायचं? इस्टेटीला ही संपत्ती कमवणारी माणसं आहे ना, यांना आपल्याला मरायचं ध्यानातच नाही. नाही नाही. आणि सगळ्यांनी कमावली, त्याच्या मागे कीर्तनकारांनी कमावली. काय गैर झालं? काय गण धुतलं ना बाकीच्यानी. संडास नाही ठुली, संडास खिडक्यान भांड्यान भांड्यातलं हल्लंय. कोण नाही राहिलो? अरे उलट तुमच्या सारख्याने म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर सारख्या गरीबाला 5-50 हजार देऊन टाका. चला आपली माणसं आहेत, सांभाळा आणि चला पुढे. तुम्हाला सुख मिळवायचंय. कलीमध्ये सुखाचं साधन सांगतो. संत कोणाला म्हणायचं? एका वाक्यात सांगतो. संताची व्याख्या अशी आहे, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्याला संत म्हणतात. आता तुम्हाला संताची गरज काय? त्याचं एका वाक्यात उत्तर, सुखी आहे देव. देवाचा पत्ता संतांना माहितीये, म्हणून तुम्हाला संताची गाठ घ्यावा लागेल. सरळ उत्तर, सुखी आहे. सुखी आहे देव. सुखरूप आहे तुझा कोणी सांगा? माझ्या पांडुरंगा सारिका तो देव सुखी आहे. तुम्हाला संताची गाठ घ्यावा लागेल. आणि संत कसे तयार होतात त्याचं उत्तर आहे का? पटकन 0 कर बोटन. आता करेक्ट. परत तसंच केलं का? परत आता जरा किचकट आहे तेवढा भाग आहे का? हे जग शून्य होतं. काय हे जग शून्य. पहिल्या जगात काही नव्हतं. आता काही म्हणतील बुवा मी एम ए बी मे डोक्यातून काढून टाका. सध्या प्रगती फार आहे आपल्याकडे. 1.5 किलोमीटरला धाबा, 2 किलोमीटरला बार, 3 किलोमीटरला पेंपोर, 4 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज, 5 किलोमीटरला इंग्लिश मिडियम, 7 किलोमीटरला ज्युनियर सिनियर कॉलेज. लोकांनी पोर आणायची कुठून? आणि सगळ्यांनी सांगितलं लोकसंख्या वाढली. कुठं आपली वाढली? रस्त्याच्या कडेला पाल ठोकणाऱ्याला 16 पोर आहेत. 3 गज आहेत. पुढून मोकळा आहे, मागून मोकळा आहे. आणि आपल्याला किती पोर आहे? 2. अजून 15 वर्षांनी देशावर सत्ता कोणची राहील? आपल्याला पोरं कुठे? चालू काम बंद झालं. राहिले त्यांचे लग्न होणार नाही.
ते सुटलेच आता ह्या पौर्णिमेपासून देवाला खंडोबाई जत्रा आहे 25ला. पोरं कुठे आहेत? आज तुम्हाला मला सगळ्यांना इन दोन दोन पोर आहेत. मला 2 पोर आहे म्हणजे तुमच्या माझ्या घरात माणसं किती आहे? 4. पोरगी गेली नवरीच्या घरी, किती राहिले? 3. पोरगी गेली सून आली 4. सून आली सासू मेली. सून आल्यावर सासू काळ राहील. सून मला 3 झाली, सासऱ्याला अटक आला. पोर कुठे? ज्यांना ज्यांना शक्य होत असेल पोर होऊ द्या महाराज, काय कोणचं ऐकू नका. जाऊ द्या, कोण गारी गारी किन, कोण कुल्फी किन, मरून जाऊ द्या. पोरं कुठे राहिले? अजून 2 वर्षांना देवळालीमध्ये ध्यानात ठेवा. अजून 2 वर्षांना तुम्ही 2 एकर जर ऊस लावला, 2 एकर तर 78 म्हणजे 80 गुंठे वावर होईल. 78च गुंठे लागवड करायची. 2 गुंठे वावर प्रत्येक शेतकऱ्यानं मोकळं ठेवायचं. कशाला माहिती? मजुराच्या गाड्या लावायला. अजून 2 वर्षानं मजूर 4 चाकीवर येणार, बांधाला गाडी लावणार आणि बाहेर जाणार. आणि आपण त्याला म्हणणार मला गावात सोडितो का, सोडितो का मला गावात? तो म्हणणार सोडलं असतं पण माझ्याकडे गवताचं वजन येतो पायी पायी. ही पाळी शेतकऱ्यावर आली का? शेतकरी काम करीत नाही. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. आणि 5 वर्षानं तुम्हाला सांगून ठेवतो त्रिमकराज दिंडीच्या कीर्तनात, 5 वर्षानं शेतीला सोनेरी दिवस येणार ध्यानात.